पात्रतेच्या संदर्भात 48 तास आता बाकी आहेत, काय निर्णय ना अपेक्षित? मी असं म्हणेन की राहुल नागवेकरनी सुप्रीम कोर्टाला डिफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की मी नाही देत निर्णय, काय करायचं ते करा. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची घरी जाऊन सुद्धा भेट घेतलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आजारी होते असं कारण पहिल्यांदा सांगितलं होतं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे सगळं संशयास्पद आहे. ते मीच असताना राहुल नागवेकरांना म्हणतोय ना की ते सुप्रीम कोर्टच्या अंडर नाही, तेव्हा त्यांनी सरळ म्हणा मी निर्णय नाही देत, काय करायचं असेल ते करा. कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे. राहुल नागवेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे, हे मी मान्य करतोय. परंतु राहुल नागवेकर स्पीकर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अंडर नाहीत. तेव्हा सुप्रीम कोर्ट जे स्पीकरला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला बघतंय, या निमित्ताने स्पीकर म्हणून राहुल नागवेकर यांनी सांगितलं पाहिजे मी देणार नाही, मला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा मी देईन. स्पीकरवरती दबाव वाटतो तुम्हाला? स्पीकरवरती दबाव नाही, स्पीकरला एक सामान्य माणूस करण्याचा सुप्रीम कोर्टाचा जो मार्ग आहे तो संविधानिक नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. स्पीकर हा सुप्रीम कोर्टाच्या कैयतेखाली येऊ शकत नाही. मी दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला आठवण करून देईन की सोमनाथ चॅटर्जी हे ज्यावेळेस लोकसभेचे स्पीकर होते त्यांना नोटीस पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी उलटा जबाब दिला होता, नोटीस पाठवण्याला मी असताना समन्स करतोय लोकसभेमध्ये आणि तू येत कसा नाही ते मी बघतो. तेव्हा कुठं जाऊन असताना भांडण थोडंसं टिकलं आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की आमची असणारी ही चूक झालेली आहे की स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही. नागवेकर हे राज्याचे स्पीकर आहेत, सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभेचे स्पीकर आहेत, पण दोघांचा अधिकार समान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त एवढंच आहे की राहुल नागवेकरांना म्हणणार आहे की तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी होण्याची संधी मिळालेली आहे, ती होऊनच जा.